गाईज आम्ही आवारे कुत्ते रात्रीचे हिंडतोय शिर्डी. हे गाईज माझ्या स्वागत तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आता माझं बॅकग्राऊंड बघू शकता, खूप गरमी आणि इकडे मम्मी. गाईज आम्ही निघालो कुठेतरी, तर म्हणजे मी सांगते पण ते आधी सांगते की आमच्या बसचं काय झालंय, टायर पंक्चर झालं. नेमकंच बसलो आणि टायर पंक्चर झाले. काहीतरी बोलत काय माहिती येते का नाही. गाईज खूप गरम, थोडं एकदा चालू झाली बस मी तुम्हाला भेटते. A few moments later. जेवायला उतरलोय आणि तुम्हाला बसमध्ये सांगते कुठे गेलंय. आणि इथे ना एक स्पेशल गोष्ट म्हणजे हे बघा, पाण्याचं बघ दाखवते. पाण्याचे फवारे खूप भारी गेलेले आहेत. आणि इकडे बघा. तर गाईज आम्ही आमची आधी ही बस दाखवली. ही बस आहे, मागं बघ मागं बघ. ही बस आहे आणि मी चालले कुठे तुम्हाला सांगते. मी सध्या जेवायला उतरलो आहे. गाईज हे जे दिसतं ना, हे पाणी आहे. आणि आम्ही घरूनच जेवायला आणलो होतो. खिचडी दाखवली. खिचडी दोन्ही पण चालू. भाजी काय? शेवभाजी, दाल तडका, दाल फ्राय, चना मसाला, केलं होतं. हे हॉटेल शाहीश्री जेवण केलं. इकडे बघ. हां फोटो काढतोय का नीट नीट. अरे यार घुमर घुमर फोटो काढ. फोटो काढला बाय. तुला फ्रेश दिसतोय, फ्रेश दिसतोय. गाईज आम्ही रात्रीला जातो. किती वाजले भाई आता? टाइम 10:30 वाजले आणि रात्रीचं आम्ही चाललो आहे. बस कसं वाटतं? जेवण केलं ना तू? गाईज आम्ही आवारे कुत्ते रात्रीचे हिंडतोय शिर्डीच्या रस्त्यांवर. माहीत नाही कोणतं हॉटेल आहे का काय, कुठं जायचं आम्हाला काही प्लॅनिंग माहीत नाही. आणि बाय द वे आत्ता वाजत आहे
रात्रीचे 12:20 झालेले आहे आणि आज आहे हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मीच्या एकटीचीच आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी गाईज. आम्ही आलो शिर्डीला, आत्ताच उतरलो आहे आणि हे दोघं बघा कसे चालत आहे. आणि भैयाने इतका त्रास दिला काय सांगू. सूच्या नावाखाली त्यानं इतका त्रास दिलाय आणि आम्ही मस्त पाय टाकून झोपलेलो. बघू आता. माग लागले रे असं वाटतं. गाईच माहिती नाही पण कसं की आम्ही जेव्हापासून बसमधून उतरलो तिथून भक्त निवासपर्यंत ते कुत्रं खरं आम्हाला ट्रेन करत होतं. म्हणजे एक शिकाऊ कुत्रं कसं असतं तसं त्यांनी आम्हाला गेटपर्यंत आणून सोडलं. म्हणजे जसं काय शिकाऊ हे बघा तुम्ही, त्यांनी आम्हाला गेटपर्यंत सोडलं गाईज. तिकडं बी कोण नाही, इकडं बी कोण नाही. तो माणूस रात्री 1 वाजता तिथं बसलाय. चल मध्ये जा तू, मी रूम टूर देते. अशी रूम आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही आलेलो आहे शिर्डीमधल्या भक्त निवासमध्ये. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 1. बघू शकता तुम्ही गाईज. आपण कुठं आलेलो आहे एकदा सांग बरं. शिर्डी. आम्ही आलो आहे शिर्डीला भक्त निवासमध्ये. काय आलं, काय झालं गाईज. बाथरूम पण व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर एक प्रॉब्लेम आहे, गरमी होती इथे आणि इथे ना गॅलरी टाईप नाही आहे. आम्ही मग आता येता येतं रूम बघितल्या काही, तिथे गॅलरी होतं ते चांगलं होतं, पण इथे गॅलरी नाही, खिडकी फक्त. आणि खूप गरमी होती. आरती किती वाजता असते? आय थिंक 4 वाजता, 4-4:30 वाजता. हॅपी ॲनिव्हर्सरी गाईज. मम्मी पप्पाची आज ॲनिव्हर्सरी, त्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहे. तर आजचा ब्लॉग फक्त एवढा होता. आणि आम्ही आधी ज्या बसमध्ये बसलो होतो त्यातून आम्हाला उतरून दुसऱ्या बसमध्ये, पण ती चांगली बस होती गाईज. इकडे 103 वेळ लावलेले, 3 इकडे मम्मी. आणि रूममध्ये एक मस्त आहे की काच वगैरे आरसा व्यवस्थित आहे. त्यांनी आले त्यांचे कपडे बी अडकून टाकले. आणि इकडं किचन टाईप पण आहे, तिथं आमची बॅग सध्या ठेवली. तर आता झोपतो. आता आम्ही खूप दमलेलो आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तो पण लाईव्हला नाही, ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.